गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, रोज सारखं आज पण निघालो होतो आपण सकाळी 9 वाजता. लॉगिंग करायला वाजले आपल्याला 9, 9:30 वाजले होते. त्याच्यामुळे आज होता रविवार मित्रांनो. बराच दिवस झाला व्लॉग शूट केला नव्हता. त्याचं कारण असं धंद्याचं थोडंसं वर खाली चालू होतं, त्याच्यामुळे पूर्ण लक्ष धंद्यामध्ये होतं आणि पूर्ण लक्ष देऊन धंदा करावा लागत होता. त्याच्यामुळे वेळ भेटत नव्हता, टाईम जास्त द्यावा लागत होता. त्यामुळे व्लॉगिंग वगैरे सगळं साईडला ठेवलं होतं. सगळ्यात पहिलं बिझनेस एक कॉन्सन्ट्रेट केलं होतं. आणि मग काय थोड्या वेळातच लागली आपल्याला पहिली ट्रिप. ती ड्रॉप केली आपण कळंबोलीला ड्रॉप करतात आपल्याला सेकंड ट्रिप पण पडली मीरा रोडची. अमाऊंट चांगली होती, म्हटलं यार मस्त झालं काम, पण झाला पोपट. ज्या लोकेशनवरती टाकलं होतं त्या लोकेशनवरती कस्टमर नव्हतं. त्याच्या बाजूच्या कॉम्प्लेक्समध्ये होतं, पण ते कस्टमर एवढे रूड होते की बस रे बस. मी लोकेशनवर जायच्या आधीच मी ट्रिप कॅन्सल करून टाकली. आणि त्याच्यानंतर कस्टमरला फोन आला, त्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे, पण म्हटलं ते एवढं रूडली बोलत होते की मला जायची इच्छा पण नाही झाली, म्हणून कॅन्सल केली मी. नाहीतर आयदर मी कधी ट्रिप अशी कॅन्सल करत नाही. मग काय कॅन्सल केल्या आपण चुकीचं नव्हतं, त्याच्यामुळे लगेच ट्रिप पडली आपल्याला नेक्स्ट असल्फा. आज रड खाली होते, म्हटलं चला थांबायचं नाही. कुठली ट्रिप घेतली, आपल्या पट्ट्यातलीच होती, म्हटलं चला. कस्टमरला घेऊन आलो, असल्फाला ड्रॉप केलं आणि असल्फा बोलून ते कोपरखैरण्याची ट्रिप होती. ती ट्रिप ड्रॉप करून आलो आपण एअरपोर्टच्या CNG पंपावरती. CNG भरायला थांबलो आणि बघतो काय लाईनच नाही. म्हटलं चला 2 लाईन CNG आहेत, CNG पण भरून घेऊया आणि आपलं काम पण होऊन जाईल, म्हणजे पुढे दिवसभर आपल्याला त्रास नाही, CNG भरायला टेन्शन नाही. मग काय CNGला नंबर लावला भर उन्हात आणि CNG भरून घेतली. CNG भरून 2 ट्रिप कंप्लीट करून फायनली पोहोचलो आपण मलाडमध्ये. पोचल्या एवढ्या गर्दीतून बाहेर काढली गाडी आणि त्याच गर्दीतनं परत लागली आपल्याला बदलापूर डायरेक्ट ट्रिप. म्हटलं चला आपलं काम झालं होतं, आपल्याला घराकडेच जायचं होतं, काम झालं आपलं. गेलो, कस्टमरला पिक केलं आणि निघालो. मित्रांनो, आजचा अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. त्याच्या आधी सांगतो, मी या लोकेशनवरती आधी पण आलो होतो रात्रीचं. तिथे पुण्यावरनं मी एकदा ट्रिप घेऊन आलो होतो आणि रात्रीची शेवटची ट्रिप एअरपोर्टसाठी मी इथनं पिकअप केली होती. सो आता एक्सपिरियन्स सांगतो. रॅपिडो कंपनीचा एक मोठा स्कॅम आज माझ्यासमोर आला. तो म्हणजे असा होता की एक कंपनीचाच माणूस येऊन मला म्हणत होता की तुमचं अकाउंटबद्दल तुमचं सेटल करून देणार, काय बोलत होता. त्याच्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा आपला. त्याच्यामध्ये मी इन डिटेल्स माहिती त्याने काय